शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडवण्याकरता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे। राज्यात विविध प्रयोगशील शिक्षण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बोनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडे, बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते। पवार म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजेत, याकरता राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणाकरता 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंगणवाडी प्राथमिक शाळेच्या खोल्या उभारण्याकरता अग्रक्रम देण्यात येत आहे। जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। हजारो वर्षापासून मराठी भाषेचे असलेले अस्तित्व टिकवण्यासाठी इंग्रजी शाळेत पहिलीपासून मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व सुविधांनी युक्त उत्कृष्ट शालेय शिक्षण भवन उभारण्यात येत असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील विविध भागात आदर्श शिक्षक पवित्र भावनेतून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे पवित्र कार्य करत असून अशा आदर्श शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे काम करण्यात येत आहे। आगामी काळात शिक्षकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील। विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून शासन सहकार्य करेल, असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले। डॉक्टर गोरे म्हणाल्या, विविध शाळा आधुनिक होत असताना शिक्षकांचा गुणवत्तेचा दर्जा वाढवण्याचे आपल्यासमोर आव्हान असून याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे। शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक विचार, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत विकसित भारताकडे वाटचाल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत विचार करावा लागेल। यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन, मॉडेल स्कूल लोगो तर श्री भुसे यांच्या हस्ते पुणे निपुण डॅशबोर्डाचे अनावरण करण्यात आले। उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुणे मॉडेल स्कूल उभारणीकरता सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या एकूण 7 संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले। तसेच ज्ञानदर्शन कृतीपुस्तिका संचाचे अनावरण, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 जिल्ह्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आले। त्या सगळ्या जबाबदाऱ्या राज्य सरकार उचलतंय, महायुतीचं सरकार उचलतंय। त्या संदर्भामधली जवळपास तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, अंगणवाडीपासून पार ग्रॅज्युएट पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत त्या सगळ्या कामाच्या करता हे तुमचं आमचं राज्य सरकार 1 लाख कोटी रुपये खर्च करतं। 1 लाख कोटी। मी अर्थसंकल्प सादर केला तो 7,20,00,000 कोटीचा केला। त्याच्यात 1 लाख कोटी आपण ह्या कामाला देतो आणि आम्ही उपकार करत नाही। शेवटी मुलं मुली शिकली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणूनच मगाशी डोडीचा उल्लेख करण्यात आला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा, किंवा त्यांनी सांगलीला हा कार्यक्रम चांगला राबवला, सातारला राबवला, त्याच्यानंतर मी त्यांना पुण्यामध्ये आणलं। आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटलांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्यांनी पण त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घातलेले। जिल्हा परिषदेची पूर्ण टीम आणि शिक्षण विभाग, आमचा प्राथमिक आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग हा सगळा तिथं मदत करतोय। आज आमच्या NGOs CSRचा निधी हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खर्च केला जातोय, ही पण गोष्ट महत्त्वाची आहे।